आज तो पुन्हा सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला। त्या प्रत्येक क्षणात या शिवाचे काय झाले हे केवळ तो शिवच जाणे। तो भूतकाळ आहे आणि ते मला कळू शकतो। या घटनेचे भविष्यातही श्रवण पठण होईल, परंतु त्या मागचा अचूक नेमका अर्थ भक्तांसाठी समजून घेणे सोपे नसे। आख्यान सुरू असताना एका क्षणी मला असं वाटलं की मातेला स्मरण होतंय की काय। पण या कथा श्रवणाने काही गोष्टींची सुसंगती तिला लागेल असे मला वाटले। आज पुन्हा मला कैलासाची खूप आठवण येते आहे। मी समजू शकतो, कित्येक घटनांचा साक्षी आहे कैलास। तू, मी, कार्तिकेय, पार्वती, नंदी, गण आणि जग। होय, पार्वतीची ती बालपणापासूनची सखी असणं, पार्वतीचा माझ्याशी विवाह झाल्यावर तिचं कैलासात येणं, कैलासात माझ्यावर न बोलता प्रेम करणं, पार्वतीच्या ते ध्यानात येणं आणि तिचं माझ्या समोर तेच वचन देणं। मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल। तुम्ही दोघे असे शांत का? तुझे डोळे असे का आहेत, रडून झाल्यासारखे? आज श्री गणपतीची मी कथा ऐकली। माझ्या समोर इतके प्रश्न उभे राहिले की त्यांची उत्तरं शोधता शोधता हे आयुष्यही कमी पडेल असं वाटतंय मला। नाही म्हाळसा, तू सत्याच्या खूप जवळ आहेस। हो ना, मग मला अजून सांगा ना पार्वती आणि गजाननाबद्दल। सांगतो।